तर आजचा व्लॉग आहे की गोवा ट्रिप आमची कशी झाली. तर आमचं पॅकिंग झालं होतं सगळं. थर्सडे नाईटची आम्ही एअरपोर्टला जायला निघालो. कॅब केली होती. वैदेही तर खूप खुश होती, कारण तिचं गेल्या 1 आठवड्यापासून आपण कधी गोवाला जाणार हेच चालू होतं. तिथे गेल्यावरती थोडं वैदेहीचं फोटोशूट केलं आणि आमच्या बाकी फ्रेंड्सचं आम्ही वेट करत होतो. नंतर सगळेजण आल्यावरती आम्ही तिथे एअरपोर्टच्या वेटिंग म्हणजे बोर्डिंगसाठी वेटिंग करत होतो. हैदराबादचं जे एअरपोर्ट आहे ते खूपच भारी आहे आणि खूप मोठंसुद्धा आहे. तर मी व्हिडिओ काढत होती तर माझे फ्रेंड्स मला चिडवत होते की अरे इन्फ्लुएन्सर, तू कुठे व्हिडिओ काढते, तू आम्हाला दे, तू त्या व्हिडिओमध्ये ये म्हणून. तर आम्ही खूप धमाल केली. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे आमचे आहेत फ्रेंड्स. खूप सगळेजण खूप मस्तीखोरसुद्धा आहेत आणि इकडून 2सुद्धा येत होते. तर ह्या लोकांना काही आयडिया नव्हती की मी व्हिडिओ काढते म्हणून. तर त्याच्यानंतर आली आमची वैदेही आणि मग तो जो ट्रेंड चालू आहे ना तो तिने आता मला करून दाखवला. कशी आहे आमचा सस्सा, छान आहे ना. त्याच्यानंतर आता सगळेजण रीलची प्रॅक्टिस करत होती. तुम्हाला माहितीच असेल ना ती रील, असं फोनवरून पाय जम्प करून जायचं आणि त्याच्यानंतर आपलं जे पण डेस्टिनेशन आहे तिथे परत एकदा ही रील करायची. तर खूपच प्रॅक्टिस चालली होती आणि तिकडे सगळेजण आमच्याकडे बघत होते, कारण आम्ही इतका धिंगाणा घालत होतो, कारण ते जमतच नव्हतं. ऑलरेडी पहिल्यांदा तर उलटी करत होतो. त्याच्यानंतर झालं ते सगळं झालं, आमचं बोर्डिंग झालं आणि आता फ्लाईटमध्ये चढलो. फ्लाईटमध्ये चढताना वैदेही तर फार एक्सायटेड होती बघा. फ्लाईटमध्ये सुद्धा त्याच्यानंतर वैदेहीची बडबड थांबेनाच, कारण रात्रीची फ्लाईट होती. आम्हाला फ्लाईट 11:30ची फ्लाईट होती, पण आम्ही 12:30 पावणे 1ला त्यात एंटर झालो होतो, कारण फ्लाईट खूप डिले झाली. आणि वैदेहीचं खूप मस्ती चालली होती आणि नुसती बडबड 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 चालूच होती. भैयू, आर यू एक्साइटेड? कहाँ जा रहे हैं हम? गोवा. बीच. खाली खरंच खूप सुंदर दिसत होतं ते सर्व लाईट्स वगैरे. आणि मी तिला करत होती, कारण सगळेजण